रामकृष्ण हरी. नित्य अभंग गाथा चिंतनाच्या उपक्रमामध्ये नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. माणूस जर कोणाचा मिंधा असेल तर काय होतं आणि नसेल तर काय होतं, या दोनही वर आज आपण या अभंगातून चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी या चॅनलला जर आपण आणखीही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तेवढं करावं आणि बेल या चिन्हावर क्लिक करावं ही सुद्धा विनंती या ठिकाणी करतो. आणि त्यासोबत जो अभंग आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो सगळा अभंग आणि त्याच्या कठीण शब्दांचे अर्थ मी व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देणार आहे, जे तुम्हाला वाचायला आणि लिहून घ्यायला सोपं जाणार आहे. बघा, एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की नसावे ओशाळ मग मानिती सकळ. माणूस जर कोणाचा मिंधा नसेल तर मग सगळे जग सगळे लोक त्याला मानतात. जर मिंदा असेल तर फार अडचणी येत. कुणाचा मिंदा आहे यानुसार त्याच्या जीवनामध्ये कुणाकुणाकडून अपमानाची वेळ येईल हे ठरलं जाऊ शकतं. एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी देतो. आग्र्याच्या दरबारात छत्रपती शिवरायांनी स्वतःचा स्वाभिमान ढळू दिला नाही, उलट तो प्रखरपणे दाखवला. आणि म्हणून याचा परिणाम, चांगला परिणाम असा झाला की वयाच्या 90व्या वर्षापर्यंत बादशहाला शिवाजी करत करत शेवटी मारावं लागलं, पण स्वराज्य काही घेता आलं नाही. मग जर समजा तिथे शिवाजी महाराजांनी आपला करारीपणा दाखवला नसता तर कदाचित एक वेगळा उत्साह बादशहामध्ये राहिला असता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही स्वाभिमान त्या ठिकाणी आपला दाखवला, त्याचाच हा एक चांगला परिणाम की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमकं काय आहे हे बादशहाला सहजपणे कळून घेता आलं. आणि असेच काही उदाहरणं आपण आपल्या जीवनामधले कशा पद्धतीने आपल्यामध्ये लाचारी येऊ शकते किंवा काय अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण लाचार होतो आणि मग समोरची आपली किंमत करत नाहीत. याचे अनेक कारण आहेत. इथे मात्र जे कारण दिलेलं आहे हे स्त्री आणि पुरुषाच्या संबंधाचं कारण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी दिलं. पण आता ते कशा संबंधाने आहे त्याचं एक पहिलं चरण या ठिकाणी असं आहे की गेली वीर सरी मग त्यासी रांड मारी. इथे रांड हा शब्दाचा अगदी तीच स्त्री असं घ्यायची गरज नाही. नवऱ्याला मारणारी किंवा पुरुषाला मारणारी स्त्री, त्या अर्थानं तो शब्द आपण फक्त एवढ्याच अर्थानं तो शब्द या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. मग इथे काय, ती नवऱ्याला मारते किंवा ती पुरुषाला मारते, कोणत्या, ज्या पुरुषातली वीरश्री गेलेली आहे. आता वीरश्री गेलेली आहे म्हणजे याचे दोन अर्थ आहेत. एक तुम्ही लाचार आहेत, कोणती तरी गोष्ट आहे ज्यामुळे तुम्ही लाचार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागतं. आणि दुसरी गोष्ट, स्त्री आणि पुरुषाचा संबंध आहे म्हणून तुमच्यातली वीरश्री गेलेली आहे. याही अर्थानं आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. म्हणजे तुमचं पौरुषत्व तुमच्यामध्ये नाही असं जर 2 मिनिटांसाठी आपण गृहीत धरलं, अगदी जर शब्दाला शब्दच लावायचा असेल तर तरी सुद्धा ती स्त्री त्याची किंमत करणार नाही, त्या पुरुषाची, त्या नवऱ्याची किंमत करणार नाही. आता जगद्गुरु तुकोबारायांनी इथे काय सांगितलं की एकदा जर तुमच्यातली वीरश्री गेली तर तुम्हाला बाई सुद्धा मारते. एकदम साधा याचा इथे आपण अर्थ समजून घेतला. म्हणजे राजानं यावं, तुमच्या सोबत युद्ध करावं किंवा फार काही तुमच्यामध्ये एवढा संचार आहे वीरश्रीचा की तुम्हाला पहिलवान सुद्धा तुमचं काहीच करू शकत नाही, अशी परिस्थिती नाहीये. तुमची वीरश्री गेली म्हणल्यावर बाई सुद्धा तुम्हाला काय करणार, मारणार. मग आता जर बाई मारती, याचं दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारायांना वेगळं काहीतरी सांगायचंय, याला अनुसरून. अर्थात हे सगळे चारही चरण एकमेकाशी कसे सलग नाही आपण हे सुद्धा पाहणार आहोत. आता दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी काय सांगितलं, मग नये तैसी सत्ता गेली मागील आणिता. आता तुमच्यातली वीरश्री गेल्यामुळे तुम्हाला बाई सुद्धा मारते, असं जर आपण एक साधारण अर्थ घेतला. मग जगद्गुरु तुकोबारायांना पुढे काय सांगायचंय, आता जर तुम्हाला असं वाटलं की तुमची ती वीरश्री निर्माण करायची, ठीक आहे, तुम्ही ती निर्माणही करता, पण तुम्हाला जो मान, जो सन्मान, तुमच्या बद्दलचा जो करारीपणा लोकांच्या मनात होते किंवा त्या स्त्रीच्या मनात होता, तो मात्र आता येणार नाही. उदाहरणार्थ, तुटलेला धागा जोडता येतो हे खरं आहे, पण त्याला गाठ पडलेली असते. या पद्धतीने आपल्या एखाद्या शब्दामुळे जसं कुणाचं मन दुखावलं जातं, संबंध परत पहिल्यासारखे प्रस्थापित होतात, पण ती गाठ मात्र कुठेतरी तशीच असते. भले ती
ती प्रकर्षाने पुढे येतेच किंवा नाराजी असते असं नाही, पण ते कुठेतरी मनामध्ये एक गोष्ट ती असते. म्हणून या अर्थानं जगद्गुरु तुकोबारायांनी हे दुसरं चरण सांगितलं. मग याचं तिसरं एक चरण आता जगद्गुरु तुकोबारायांना असं सांगायचं आहे की भंगली या चित्ता न ये कशाने सांधिता. हे पहा, एकदा तुमचं मन एकमेकांच्या बद्दल कलुषित झालं, एकमेकांच्या बद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली की मग परत त्याला सांधता येत नाही, परत त्याला पहिल्यासारखं जोडता येत नाही. ते जोडलं जातं, ते तुम्ही त्याला जोडता, पण ते अगदी जसं निर्भेळ किंवा निर्मळ हे जे काही आपण शब्द म्हणतो ते मात्र त्याच्यामध्ये असू शकत नाही. म्हणून भंगलिया चित्ता न ये कशाने सांधिता. एकदा तुमचं मन कुणाच्या बद्दल जर भंगलं किंवा दुसऱ्या कुणाचं तुमच्याबद्दल जर मन भंगलं किंवा पतीबद्दल स्त्रीचं, स्त्रीबद्दल पतीचं असंही जर झालं तरीही परत तो पहिल्यासारखा जो काही त्यांच्यामधला अनुबंध असतो तो मात्र कमी झालेला असतो. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचे. आणि मग एक सर्वसमावेशक असा एक सुंदर संदेश मात्र या सगळ्याच्या अनुषंगानं तुकोबारायांनी आपल्याला फार सुंदरपणे दिलेला आहे. पहा कसं असतं, जसं तुम्ही एकदा तुमच्यातला स्वाभिमान गहाण ठेवला म्हणजे मग कुणीही तुमचा अपमान करतं, मग तुमच्या मानाची कोणालाही पर्वा नसते. तसंच तुम्हाला कुठेही हरण्याची सवय असेल, तुम्ही कुठेही धीर तुमचा भंगत असेल, तुम्ही कुठेही निश्चयानं उभे राहत नसतात तर मग तुम्हाला वारंवार पडावं लागेल, वारंवार तुम्हाला माघार घ्यावे लागेल. म्हणून हे सावध करण्यासाठीच या 3 चरणाच्या या 3 चरणानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी शेवटच्या चरणात दिलेला संदेश असा की तुका म्हणे धीर भंगलिया पाठी कीर. एकदा तुमच्यातला संयम ढळला, एकदा तुमच्यातला धीर संपला की मग तुमच्या मागे किरकिर लागणार. आता ही किरकिर कोणत्याही स्वरूपाची असू शकते. ही जर लावून घ्यायची नसेल तर तुमच्यातला धीर तुम्ही भंगू देऊ नका. तुमच्यातला धीर आहे तसाच ठेवला पाहिजे, नव्हे तो उलट वाढवला पाहिजे. पहिल्यापेक्षा जास्त तुमच्यामध्ये संयम निर्माण झाला पाहिजे. हे पहा, एकदम थोडक्यात जगद्गुरु तुकोबारायांनी काय सांगितलं की समजा एखाद तुमच्यातली वीरश्री गेली तर तुम्हाला बाई सुद्धा मारते. इथं नवऱ्याला बायकोच मारते या अर्थानं नाही, पण बाई सुद्धा तुम्हाला सहज मारून जाते. म्हणजे एवढी तुमच्यामध्ये लाचारी आहे, एवढी तुम्ही तुमच्यामधलं वीरश्री आता अगदी संपुष्टातच आलेली आहे. आणि मग काय होतं, तुम्ही जरी इच्छा केली अरे मला तर बाई सुद्धा मारते, नाही मला हे परत पहिल्यासारखं मिळवलं पाहिजे, ते मिळेलही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं हो ते मिळेलही, पण आता मात्र त्या बाईच्या मनात तुमच्या बद्दल जो अगोदरचा धाक किंवा अगोदरचं जे काही प्रेम किंवा अगोदरचं जे काही चांगली भावना होती ती मात्र राहणार नाही. आणि म्हणून याचाच पुढे सांगताना त्यांनी काय सांगितलं की हे बा, आता तुमचं जरी ते जुळत आलं तरी पहिल्यासारखं त्याच्यामध्ये ती सुसूत्रता किंवा ते पहिल्यासारखं आता काहीच राहणार नाही. हे उगा आपलं ठिगळं लावून गोधडी शिवल्यासारख्याचा प्रकार आहे हा अशा पद्धतीने होईल. आणि म्हणून जीवनामध्ये फार सुंदर संदेश जगद्गुरु तुकोबारायांचा. काहीही झालं तर धीर भंगता कामा नाही. हे पहा, धीर भंगू द्यायचा नाही, मागे जीवनात काहीच किरकिर राहत नाही. हे मात्र आपण आजच्या या अभंगातून शिकूयात, नव्हे आपण निश्चितच हे शिकलो आहोत असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. आणि या चिंतनाला थांबवण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या चॅनलला सबस्क्राईब करण्याची विनंती करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.